थीम असलेलं चित्रप्रदर्शन बालगंधर्व कलादालनात सुरू होतं आहे। याच्या मागे फार मोठा हात आहे, ते सुरेश लोणकर गेले अनेक वर्षे ते पुणे फेस्टिवलसोबत जोडलेले आहेत। काय सांगाल तुम्ही, आज ही थीम निवडलेली होती, गणपतीची वेगवेगळी चित्र आलेली आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? ही थीम साकारण्याचं सगळ्यात मोठं कारण हे होतं, गणेश फेस्टिवल आहे हा खरं पुणे फेस्टिवलच्या ऐवजी पुणे गणेश फेस्टिवल या नावानं आपण पहिल्यापासून त्याला संबोधतो आहे। तर त्या प्रदर्शनामध्ये अनेक गणपतीची रूपं साकारण्याचं काम, ते भाग्य मला मिळालं, त्याबद्दल मी खूपच समाधानी आहे। आणि ह्या कारणानं पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार, नामवंत चित्रकार, आत्ता होतकरू असणारे कॉलेजचे विद्यार्थी, चांगलं काम करणारे विद्यार्थी, ह्या सगळ्यांची एक मी मोठ बांधू शकलो आणि त्यांच्या विविध रूपी कलेने हा आजचा उत्सव 3 दिवसाचं प्रदर्शन साकारू शकलो, याच्याबद्दल मी सगळ्या पुणेकरांचं आणि आमच्या चित्रकार बांधवांचं मनापासून आभार मानतो। पुणेकरांना काय सांगायचं, पुणेकरांना काय मेसेज द्यावं, काय संदेश द्यावा? पुणेकरांना मी या इव्हेंटच्या बद्दल किंवा या गणपती उत्सवाच्या प्रदर्शनाच्या निमित्त एकच सांगू शकेल की हा गणेशोत्सव, गणपती हा सगळ्यांचा आहे। या गणपती उत्सवामध्ये सगळ्यांनी जात पात विसरून, तन्मन धरून सगळ्यांनी या उत्सवामध्ये सामील व्हावं, आपल्या कलाकृती सादर कराव्यात आणि जेणेकरून जसं आपण टिळकांनी, शिवाजी महाराजांनी एकत्र करण्याचं काम केलं होतं, सामाजिक प्रबोधन करण्याचं काम दिलं होतं, संधी दिली होती, तशी संधी ह्या आपण एकत्र जमल्यामुळं प्राप्त होऊ शकते, आपली एकी होऊ शकते आणि आज एकी होण्याची, एकजूट होण्याची जास्त मोठी गरज आहे। त्या दृष्टीने हे प्रबोधन झालं पाहिजे। हा दुसरा हेतू आहे की या निमित्त सगळे चित्रकार किंवा चित्ररसिक एकत्र येतील, हा त्यामागचा मोठा इव्हेंट किंवा हा मोठा इव्हेंट साजरा करण्यामागचा माझा हेतू होता, एवढंच मी सांगू शकतो। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया।